धन्यवाद मोहनदादा भोईर. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं, खेळाडूंचं तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचं बरोडी 50+ आयोजित स्वर्गीय अप्पा इंटरबॅजिक चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीपा म्हात्रे यांना इथे पारितोषिक जाहीर झालेले आहे. देवन जोडी विनायक पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक तब्बल 3000. तुम्ही विकेट हॅट्रिक नाही घेतली त्यांना 3000 आणि घेतली तर त्यांच्याकडून तुम्हाला दिली नव्हती. धन्यवाद. तुमच्या भावना समजल्या आम्हाला. नाहीये. यानंतर सामना असेल सोनादेवी पेंडर आणि जोशी 11 भागवण. त्याला पंच संजय पवार सरांचा सिग्नल येतोय. सामना सुरू होतोय आणि संघांना बेस्ट ऑफ लक. समोर फलंदाज प्रकाश पाटील. मात्र पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू टाकलेला अगदी लाईन अँड लेन खेळपट्टीचा अंदाज घेऊन तोलून मापून हा चेंडू टाकलाय. डॉट बॉलची सुरुवात दीपा म्हात्रेकडून. इथे इनसाइड आउटचा चांगला फटका. दीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. पंचांचा इशारा येतो चौकार. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर डॉट त्यानंतर चौकार आलाय. दीपा म्हात्रे साऊंड किंग मला तिथे देखील चेंडू ऑन साईडला बघून वाईडिशन लॉंगॉनला पद्मनाथ फील करतायत. काय चांगला थ्रो केला होता. ती ग्वादर देखील दीपा म्हात्रेंनी चांगल्या पद्धतीने केलाय. साईनाथ आणि प्रकाश पाटील ही जोडी आपण पाहतोय. दीपा म्हात्रे, जगदीश पाटील, अविनाश, संदीप पाटील, पद्मनाथ, रवींद्र पाटील, हेमंत मिटकर, बजरंग पाटील संघामध्ये नाही आहेत. धावसंख्या 6. इथे काय घडलंय इथे अगदी संरक्षक नाराज आहेत. हेमंत मिटकर म्हणून बॅटला चेंडू स्पर्श झाला होता म्हणूनच दीपा म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. मोठी विकेट घेण्याची संधी होती. नक्की संधी दडवलेली आहे कारण की निलेश पाटील यांनी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये ठेवलेत. चौथ्या चेंडूवर विकेट घेता आली असती. बघूया पुढील चेंडू. गती कमी केलेली आहे. अगदी स्लोवर चेंडू टाकलाय. शॉर्ट मिड विकेट मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1 धाव एका धावीनी. 5 चेंडू मध्ये 8. आई जोगेश्वरी नंतर की दीपा म्हात्रे नेहमीच सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून पहिले गोलंदाजीसाठी अगदी फिक्स गोलंदाज आहेत. त्या चेंडू अंदाजच्या अंदाजानं किशोर मिटकर गलती करताय. चेंडू चाललाय डीप फॉरमॅन. संदीप पाटील क्षेत्ररक्षण झालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 3 धावा आले. जगदीश पाटील थोडेसे नाराज. दीपा म्हात्रे देखील नाराज आहेत. धावसंख्या 11. 3 बाद 11. 1 ओव्हर 11 धावा.
अरे चौधरी पद्मनाथ आले सांघिक दुसरे षटक घेऊन उभे येणाऱ्या गोलंदाजीमध्ये हरेश अविनाश हे देखील चांगले गोलंदाज आहेत. दीपा म्हात्रे यांची जागा देखील फिक्स आहे. अगदी क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला नेहमीच दीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला ते पाहायला मिळतात. गोलंदाजीचा क्रम देखील फिक्स आहे. पहिला ओव्हर बाकी कुठे काही ओव्हर टाकत नाहीये. पद्मनाथ पहिला चेंडू ऑन साईडला एक चांगला फटका आपण पाहिलाय प्रकाश पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या 15. 7 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. नक्कीच पहिल्या सामन्यातून वरादवी तालानी संघासमोर 4 धावांचा पेनल्टी घेऊन देखील हा संघ विजयी झालेला आहे आणि दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना खेळतायत. पूर्ण संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तिथे अगदी चेंडूला 20 सेट मध्ये खेळले समोर हरीश चौधरी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी तिथे फलंदाज क्या बात आहे. जबरदस्त गेम प्लॅन पद्मनाथ यांना ठाऊक आहे. साईनाथपासून आपल्याला प्रकाश पाटलांची विकेट महत्वाची आहे आणि ती विकेट त्यांनी घेतलेली आहे. क्या बात आहे. प्रकाश पाटील गेले आणि मैदानामध्ये शिवनाथ म्हात्रे आलेले आजच्या सामन्यातील सामनावीर आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा संघनायक सोमनाथ म्हात्रे येतोय. बघा अगदी सोमनाथ पाटील यांचा खाली ठेवलाय आणि ते शिवनाथ म्हात्रे अगदी तिसऱ्या क्रमांकावर आणले. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपल्याला प्रिन्स शिकारी त्यानंतर सोमनाथ पाटील येणार म्हात्रे सारखे चांगले फलंदाज पाहायला मिळतील. संतोष पाटील देखील आहे. संजय पाटील आहे. गणेश भोईर आहे. विशाल संघामध्ये आज दिसत नाहीये. सूर्याजी संघामध्ये नाहीये. संजय ठाकरे देखील संघामध्ये नाहीयेत. तरी देखील आज संघ चांगली कामगिरी करतोय. बघूया पद्मनाथ यांनी पहिला सांघिक यश ओव्हरमध्ये मिळवलंय. इथे चेंडूला ऑन साईडला उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक अविनाश दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज साईनाथ धावचीत बाद. अविनाश चित्ताळकर संघाचे संघनायक सचिन स्पोर्ट पूर्णा त्याआधी आपण पाहिलं तर जगदीश पाटील यांनी सचिन पूर्णाचे बरेच वर्ष संघनायक म्हणून जबाबदारी पेलली. त्यानंतर पद्मनाथ देखील संघनायक राहिलेले आणि आता मात्र 2024 हंगामासाठी अविनाश चित्ताळकर यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. हेमंत मेटकर हे देखील संघनायक राहिलेत. दीपा म्हात्रे यांचा नंबर अजून लागायचा बाकी आहे. प्रिन्स शिकारी इथे अविनाश चुकतायत. सतीश पाटील यांनी चेंडूला पकडलंय. 2 धावेनी प्रिन्स शिकारीने आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 19. 10 चेंडू मध्ये 19. फुलटॉस चेंडू अगदी इथे मिसफील्ड काय चाललंय. अगदी खराब क्षेत्ररक्षण. दीपा मात्र थोडेसे नाराज आहे. आपण पाहिलं तर किशोर मित्रकडून देखील चुकी पाहायला मिळाली. त्यानंतर इथे जगदीश पाटील यांच्याकडून देखील चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 23 चेंडू मध्ये 23 धावा.
शेवटचा चेंडू आहे. तिथे हा चेंडू अगदी रवींद्र पाटील क्या बात आहे. यष्टीरक्षक हेमंत मिटकरच्या पाठीमागे अगदी चेंडू रवींद्र पाटील यांनी पकडलाय. 2 ओव्हरची समाप्ती. धावा बनल्यात 2 बाद 24. म्हणजे 1 डझन चेंडू टाकलेत आणि 2 डझन धावा बनलेल्या. क्या बात आहे दीपा म्हात्रे. 12 चेंडू 24 धावा. अगदी यांना आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून त्यांना दाखवलं जातोय. काय बात आहे. दीपा म्हात्रे सचिन सोड पुन्हा संघाचे एक स्टार खेळाडू आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये नक्कीच अगदी आपण वेदांत साऊंड सिस्टम पाहिली तर दीपा म्हात्रे नंबर 1 वर आहेत. अरे चौधरी संघातील सर्वात चांगला गोलंदाज म्हणून अरे चौधरीकडे पाहिलं जाते. प्रत्येक सामने अरे चौधरीने देखील आपल्या गोलंदाजीच्या बळावर गाजवलेत. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे बॅटच्या आउटसाइड एज. यष्टीरक्षक हेमंत मिटकर यांच्याने चांगला खेळ टिपलाय. फलंदाज बाद प्रिन्स तुकारी. सोमनाथ पाटील बघा अगदी 5व्या क्रमांकावर. तेच वय वर्ष 40+ आहे. सोमनाथ दुसऱ्या मध्ये देखील होऊ शकतो. तरी ते तब्येत साथ देत नाहीये. सोमनाथ पाटील थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. धावा बनले 24. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे हा चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. समोर अविनाश चौधरी येतोय. तरीशी मिस्टेक चुकी आणि चुकीला माफी नाही. धावसंख्या 26. अगदी आपण पाहिले तर आतापर्यंत क्षेत्ररक्षणाच्या रणतुमुळे 5 ते 6 धावा घेऊन आहेत. याआधी आपण पाहिलं तर किशोर मिटकर त्यानंतर जगदीश पाटील आणि आता अविनाश वरून थोडीशी चुकी. 26 धावा. 14 चेंडू मध्ये 26. इथे चेंडू येतोय अगदी वाईडिश लॉंग ऑनला. काय पद्मनाभांनी क्षेत्ररक्षण केलंय वा अप्रतिम. अगदी एका हाताने चेंडूला हरवलं होतं. संघाच्या 2 मूल्यवान धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. संदीप पाटील देखील आले होते. जगदीश पाटील यांचे बंधू आहेत. संदीप पाटील. धावसंख्या 28. 28 धावा. 15 चेंडू मध्ये 28. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया धावांपर्यंत रोखलं जाईल. आणि भोगेश्वरी झून आंदोलकी कमान दौऱ्याचा विजेता संघ आहे. सलग 2 वर्ष कमान दौऱ्याचा विजेता राहिलेला आहे. 2021-22 आणि त्यानंतर 23-24 सलग 2 वेळा कमान चषक पटकावण्याचा मान या संघानं मिळवलेला आहे. हरेश सोमनाथ साठी पुढील चेंडू. हा चेंडू फलटोस होता. अगदी चेंडूला पेलून काढला आहे. दीपक पवार शिमरशीकडे आहे तो दमदार चौकार. गुड शॉट.
फटका कसलाय हवी इतर गावात केंद्र मोठा मासा घालायला लागलेला आहे. सोमनाथ पाटील धन्यवाद. थँक्यू डीजे. अगदी आपल्या शोरवीर महाराष्ट्राचे आराध्य दैवत संतनी स्वराज्याचे संस्थापक आणि उद्या महाराष्ट्राचा स्वाभिमान पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धोन आपण ऐकली. नक्कीच अगदी शिवाजी महाराजांचं नाव जरी मुखमध्ये आलंय तरी अंगामध्ये अगदी रक्त संचारत आहे. काय महापुरुष होऊन गेली आहेत आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. कुमार मानाचा मुजरा आहे महाराजांना. त्या चेंडू अगदी शॉर्ट फाईन निघला बघा रवींद्र पाटील यांच्याकडून चेंडू हरवला. ते हेमान मिटकर आज चुक्या आणि चुक्या करतायत. 2 धावा पूर्ण केले. आज हेमंत मिटकर मॅच मध्ये आहेत की नाही समजत नाही. नेहमीच विकेटच्या मागे अगदी ऍक्टिव्हपणा दाखवतात. 3 ओव्हर 4 बाद 34. किशोरजी भोईर आपले मेल स्पोर्ट भरोडी संघाचे एक सहकारी खेळाडू आणि खंदे समर्थक. 3 ओव्हर 4 बाद 34. शेवटचा आणि अंतिम चौथ्यावर घेऊन संघनायक अविनाश इतरकर सामने सोनादेवी टोंबर आणि जोशी 11 भादवड हे दोन्ही संघनायकांनी सरबीर सानुका सुनील पाटील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. दीपक सरोरे आणि सुभाष पाटील दोन्ही संघ एकाच परिसरातील एकाच पंचकृषीतील म्हणजे अगदी सर्वांचे संघ आहेत. फायनलचा पहिला फायनल सोनादेवी टेंबर आणि जोशी 11 भादवड हे शिवनाथ मात्रे स्वतः संघाचे संघनायक आहेत आणि जोगेश्वरी अविनाश इतरकर देखील सतीश पूर्ण या संघाचे संघनायक आहेत. शॉर्ट रनरनी ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडूला बॅटने खेळले चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. हरेश चौधरी त्यांच्याकडून मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. गणेश भोईर आलेत फलंदाजीसाठी. 5 स्ट्राईकला उभे आहेत. धावा बनल्यात 36. 19 चेंडू 36 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ते लाईन चुकीची अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. धावसंख्या 37 धावा. 5 चेंडू मध्ये 10 पेक्षा जास्त धावा आले तर एक चांगली टोटल उभी करू शकेल नांदुरकी संघ. इथे चांगला अगदी बॅक टू द बॉलर असा मारा आपण पाहतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय बघा संदीप पाटील यानं. चांगला चेंडू चांगला होता. फटका देखील चांगला होता. सत्य फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज अविनाश इतरकर यांनी चेंडू हरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लॉंग रन लॉगआउटच्या मध्ये संदीप कडून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेनी संघाची धावसंख्या 39. 4 चेंडू 39 धाव. ते स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली लाईन अँड क्लेम आहे. आपण पाहिली तर अगदी ऑफ स्ट्रीक वर त्यांचे टक्के. गती कमी केलेली आहे. वा गुड बॉलिंग. एक फसवा चेंडू टाकला इथे शिवनाथ मात्रेसाठी. बॅट बॉल. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 39. चला या दोन्ही संघनायक आपण यायचं लगेच. इथे फुलटॉस. बघूया चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि गणेश भोईर
रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी शिवनाथ म्हात्रे आणि संदीप गणेश भोईर याला धावा बनल्यात 42 42. 4 बाद 42 धावा. चला शेवटचा चेंडू आहे, बघूया शेवटच्या चेंडूवर डॉट, विकेट, चौकार, षटकार, सिंगल, डबल, वाईट नो. गोलंदाज अविनाश इथे फलंदाज जाणून दिले त्रिफळाची बाद. दांडी गोल केली आहे. विजयाचं लक्ष 43 धावांचं आहे. 33 स्कोर 50 संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. त्याला जोशी मोहन भादवाडीय, सुभाष पाटील आणि सोनादेवी तोंबार दोन्ही संघाने आपण यायचंय. एक बिग मॅच प्रेक्षकांना यानंतर पाहायला मिळेल. फायनल से पहिला फायनल मुकाबला. क्या बात आहे. सचिन पवार आणि जितू फुलोरे हे दोन सहकारी खेळाडू टॉस बॉक्स कडे येतात. स्वर्गीय रेणुका सुनील पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. किशोरजी भोईर, घनश्यामजी भोईर आपण यायचंय. घनश्यामजी भोईर या दोन्ही संघाचे संघनायक आपले बरोडी गावचे समाजसेवक आणि मेरी स्पोर्ट बरोडी संघाचे सहकारी खेळाडू. वेलकम सुभाषजी पाटील. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मेरी स्पोर्ट बरोडी 40+ आयोजित स्वर्गीय इंटरपाजी चषक 2023 आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो या आकर्षित टॉस बॉक्स स्वर्गीय रेणुका सुनील पाटील सुनील दादा पाटील यांच्या सौभाग्यवती त्यांच्या स्मरणार्थ आपण टॉस बॉक्स मध्ये वेलकम. तुझी फुलोर आहे. दोन्ही संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तापा आणि काटा नाण्याचं स्वरूप आहे. झुटा आवाज येते म्हणणे तापा अशी मागणी केली आहे आणि अगेन्स्ट काटा आलाय. आपलं जास्त वेळ घेणार नाही. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. सुभाष पाटील नाणेफेकी जिंकली. फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा तुमच्या आयोजन कंपनीकडून देशपातला. तर जाऊया आपण ऐकूया मैदानातून सुरू असलेल्या सामन्यातील दुसरं सत्र भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद अळूजी केने, माझे परम मित्र, तालुक्याचे उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सुरेख आणि सुंदर असा रंग भरला आजच्या दिवसामधून. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये चालू सामना होता. विजयासाठी जे लक्ष्य 43 धावांचं 43 धावा झालेले आहेत. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिला संघ जोगेश्वरी जुळून अंधुकी, विपक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा. जुळून अंधुकी संघाने प्रथम फलंदाजी करताना ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 42 धावा आणि विजयाचं लक्ष्य 43 धावांचं. पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो पाहिजे चषक 2023 थरार अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आहे. स्पर्धेचा मित्र खऱ्या अर्थाने याचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामधून हे रंगतदार सामने आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चालू सामना दोन दिग्गज संघ, एका बाजूला आई जोगेश्वरी जुळणांदूर, दुसऱ्या बाजूला सचिन स्पोर्ट पूर्णा. टार्गेट आहे 43 धावांचं. सलामी जोडी मैदानामध्ये चला सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकम केलं. लगेच आपण आपली सलामी जोडी विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तिचे थोडा आवाज द्यायचा. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायक संतोष पाटील याच्यावर टाकतोय. सलामी जोडू मला वाटतं जगदीश बंधू आहेत का तुम्ही? अविनाश आणि संदीप आणि जगदीशची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. दोन्ही बंधू आहेत. ऍक्शन मध्ये दोन बंधूंना आपण पाहतोय मैदानामधून, जगदीश आणि संदीप.
जोशी इलेव्हन भादवड जोशी इलेव्हन भादवड संघाचा कॅप्टन आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. भादवड संघाचा कॅप्टन सुभाष पाटील. पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला तो गोलंदाज संतोष. काय रोटेट करण्याची संधी जगदीश याला नॉन सर्व्हिस संधी ही सलामी जोडी. पहिला चेंडू पेस करता आउट ऑफ इन्साइडचा अतिशय चांगला फटका 2 क्षेत्र बीट करून चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रिन्स याचा अतिशय चांगलं करण्याचा प्रयत्न निश्चित अतिशय चांगला दांडगा आपण पाहिला मात्र चेंडूनी उलकावणी देत चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार येतो. पहिला चेंडू पेस करताना जगदीश याचं देखील मी कौतुक करेन पहिल्या चेंडूवर ज्यांना पेश केला आणि कमी चौकार. लगेच पुणे का गोलंदाज या ठिकाणी मात्र मिस टाइम स्ट्रोक. आत्मघातकी फटका निश्चित आपण पाहिला होता. जेल घेण्याचा प्रयत्न देखील चांगला दांडगा पाहिला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक शिवनाथ याचा मात्र चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाही. चेंडू कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळते फलंदाज धावतील संघाला. या एकंदरीत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुरसली. धावसंख्या होती ती 3 बीट बांधतील 3. षटक क्रमांक पहिलं त्याचं लक्ष 43 धावांचं. 6 धावा झालेल्या सॉरी. पहिला चेंडू पेस करताना चौकार आपण पहिला या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे. तिच्या चांगला झेल केला जातोय. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जगदीश. नेक्स्ट बॅट्समन हेमन येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय हे संतोष. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला तो फलंदाजाला एक धाव घेण्याची संधी झाली. हलकासा अपील पंचमंत्र संमत नाहीये. रोज बाईकचा शेअर येतो. एक धावीचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सकते धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 1-7. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. चेंडूला बेगीत मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर फार महत्वाची असते. तो सांधा दोन्ही खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि संपर्क साधता आल्यानंतर बिडेलो बॅट चेंडू घेता आल्यानंतर फलंदाज संदीप याला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज संतोष पाटील. चेंडूवर अतिशय चांगला फटका आहे. प्रथम उत्कृष्ट फटका फलंदाज चप्पल जर लॉन्सचा फटका देखील बॅट मधून सुरेखाने सुंदर सजला. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार
त्याच्या समाप्तीनंतर एक बाद 11 दमदार सुरुवात करताना आपण संघाला पाहिलं. खऱ्या अर्थाने विजयाचं लक्ष्य 43 धावांचा प्रतिशतचा विचार केला साधारण 10 ते 11 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमधून आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे, गतीला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. 2 धावांची पॅनल्टी, एकंदरीत 4 धावांची पॅनल्टी का? चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी असते, ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. आणि मला वाटतं खेळाडू देखील कमी आपल्याकडं. या अनुषंगानं सून आंदुरके संघाला 4 धावांची पॅनल्टी आम्ही ऍड करतोय. धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक पहिल्या संप पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 15. विजयाचं लक्ष्य 43 धावांचं पहिल्या ओव्हरमधून अतिशय चांगली दमदार सुरुवात करताना संघ आपण पहिला सचिन स्पोर्ट पुन्हा जगदीश पाटील यांचा संघ दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय प्रिन्स. चेंडू थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज येतो, चेंडू जातो स्टँडच्या मागे. उत्तमरित्या त्या ठिकाणी चेंडू देखील गॅदर केला जातो आणि महत्वाचा फलंदाज प्रिन्स पुन्हा एकदा गोलंदाज प्रिन्स. चेंडूला सुंदरसा स्विचिंगचा फटका आपण पाहतोय, पद्मनाथच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका. त्याने पुढे सगळं धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रिन्स. स्ट्राईक रोटेट करतो पद्मनाथ. पहिला चेंडू पेस करताना मात्र पद्मनाथ याच्या बॅट मधून देखील सुरेख सुंदरसा चौकार पाहिला. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. पंच बाईटचा इशारा करतात निर्बळ धावसंख्याकडे पुढे त्या धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष्य 43 धावांचं. एक चांगली सुरुवात करताना या ठिकाणी सचिन स्पोर्ट पुणे संघाचे आपण पाहतो जगदीश पाटील यांचा संघ ऍक्शन मध्ये. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा स्विचचा फटका आपण पाहतो, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. संतोष पाटील याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 22. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद ताणवतो फलंदाज
पद्मन द्याला एक बाईकचा इशारा होतो पंचांकडे एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होती ती 23. विजयापासून अजूनही 20 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 20 धावांची गरज. चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटच्या आउट साइड एज घेतो. चेंडू जातो एस्ट्यांच्या मागे एसटी रकेट गेला पण दक्ष पाहिला कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाहीये. चेंडूला सुरेख सुंदररित्या कलेक्ट करतोय महत्वाचा फलंदाज संदीप याची खेळी मात्र संपुष्टात. मध्ये मोठ्या धावसंख्येने आपण अकाउंट ओपन करणारा फलंदाज आहे विनाश. प्रत्येक बिन्नीची जोडी खऱ्या अर्थानं सचिन पुन्हा संघाची मैदानावर करतो. एका बाजूला पद्मनाथ दुसऱ्या बाजूला अविनाश. पुन्हा एकदा गोलंदाज प्रिन्स या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्पेअर केलं होतं. मात्र प्रश्नचिन्ह देखील पंचांना आणि पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट सांघिक सफलता या ठिकाणी प्राप्त करताना संघ आपण पाहतोय. सुन नांदूर की फलंदाज धावचित बाद होतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. जवळ कुठेतरी एसट्यानं सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिशय उत्तम चेंडूची फेक झाली ती मधल्या एस्टेटचा चेंडू होता आणि फर्निचर बिघडत या ठिकाणी फलंदाज पद्मन खऱ्या अर्थाने घर सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा चोरी होण्याची फार संभावना असते. अनुषंगाने फलंदाज मोठा बाद झाला. बिग विकेट बडी सफलता ह्या प्राप्त करतोय गेंदबाज सोमनाथ. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. मात्र या ठिकाणी थोडीशा अडचणी वाढल्या असतील. किशोर नेक्स्ट बॅट्समन येतोय. नेक्स्ट बॅट्समन किशोर येतोय. नॉसेसाठी हरेश. सामन्यामध्ये थोडस ट्विस्ट आपण पाहतो. रंगत निर्माण. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. स्वतः गोलंदाज. चेंडू आपण मिडऑफला पहिला कुठल्या प्रकारचा शत्रक्षण स्वतः गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहिलं
तर जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांचे समीकरण आता असेल धावसंख्या 26 आहे. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावा. दोन्ही संघांना एक समान संधी. टुर्नामेंट स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतो 50-50 मध्ये हा सामना पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 15 क्रॉस करतोय सोमनाथ. बॅटिंग मात्र चेंडूला सुंदरसा सुटचा पाटका चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. चित्ररक्षक एक मात्र थोडीशी अंडरम झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी आता समीकरण 15 धावांचं आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 धावांची गरज. खऱ्या अर्थाने मोठ्या पाटकांची गरज नाहीये. फक्त चेंडू थोडंसं रोटेट करायचं. डबल सिंगल क्रिकेटची लाईफ लाईन जिला आपण समजतोय त्या पद्धतीने या ठिकाणी धावा करायच्या आहेत. चेंडूला फुल्यांचा चेंडू माणसाचा फटका देखील साजला. फटका फसला. अतिशय प्रथम उत्कृष्ट झाले. या ठिकाणी कलेक्ट झाला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतो किशोर. दीपा म्हात्रे खऱ्या अर्थानं संघाची देखील एक फार मोठी जबाबदारी दीपा म्हात्रे यांच्या खांद्यावर आहे. विजयासाठी अजूनही मला वाटतं 15 धावांची गरज आणि 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेष आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज आणि त्या धावा दीपा म्हात्रेच्या बॅट मधून येतील का प्रश्नचिन्ह. गोलंदाजाचे मार्ग 15 क्रॉस करतोय. काय थोडे करतो दीपक म्हात्रे. अतिशय चांगला फटका. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी झाली. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता हरीश याला असेल. हरीश हा देखील संघाचा सर्वात मोठा फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट पण करणारा फलंदाज आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये कलाटणी देताना संघ आपण जुन नांदुरकी पाहतोय. पलटवार करताना जुन नांदुरकी संघ पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला निश्चितच सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक असताना सचिन स्पोर्ट पूर्ण फलंदाज क्लीन बॉल. अडचणी वाढल्या असतील पूर्ण संघाच्या. दुसरे षटक या स्पर्धेत अतिशय टर्निंग पॉईंटचं षटक आपण पाहतोय. कारण की गोलंदाज सोमनाथ यांनी फक्त खर्च केले 5 धावा आणि महत्वाचे 3 फलंदाज त्याने बाद केले. या स्पर्धेला कलाटणी देणारे षटक आपण पाहिलं सोमनाथच्या माध्यमातून. समीकरण आहे येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करणारा संघ आपण पाहतोय जुन नांदुरकी. प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने संघ तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतो. दमन दौरा 2023 चा मानकरी संघ आहे. पहिल्या सामन्यामधून देखील त्याने एक बलाढ्य संघाला पराभूत केलं. नेक्स्ट बॅट्समन सुजित येतोय. काही रोटेट करताना या ठिकाणी आपण दीपा म्हात्रे याला पाहतोय. तालुका क्रिकेटिंग बोगी बोथ फोकस बॅक
भावेश पवार यांचा अंदाज. कारण की एकंदर ट्रॅकचा आपण विचार केला तर ट्रॅक थोडीशी वर केलेली आहे म्हात्रे यांनी. हा चेंडू जातोय स्विंग अँड मिस. हा जो विजय आहे कुठेतरी थोडासा पूर्ण संघापासून दूर चाललेला आहे. येणारे चेंडू 5 विजयासाठी 14 धावांची गरज. क्रॉस लाईन ऑन साईडचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडू जातो शॉर्ट. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो प्रिन्सच्या माध्यमातून मात्र 2 धावा. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. चार चेंडूंचा खेळ. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. कदाचित चेंडू आउट ऑफ पार गेला असता तर निश्चितच सामन्याला कलाटणी आली असती. नेक्स्ट बॅट्समन रोहित याचा फटका उत्तम होता. प्लेसमेंट देखील थोडंसं चुकीचं आपण पाहिला होता. इनसाइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला. लक्ष असलेलं क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी अजूनही. आणि ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी गोलंदाज गणेश याला. एक धाव. एकदा थोडस पराभवाचं अंतर कमी केलं जाईल. तर पराभव अटल कडे येणाऱ्या चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुठल्याही चेंडूवर एक चेंडूवर 11 धावा नाहीयेत. कमालीची गोलंदाजी. सुरेख सुंदर अप्रतिम चेंडूची फेक झाली. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू ह्याच बरोबर मात्र पूर्ण संघ देखील स्पर्धेमधून बाद. हडल्यात जगदीश पाटील, आदर्श टीम, सचिन स्पोर्ट पूर्ण अँड गुड लक हे जोगेश्वरी झून अंदुरकी. काय कमालीचं खेळ. जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमधून ज्याचा आपण पाहिला. यांना 2 संघांना या ठिकाणी पराभूत केलं. पहिल्या सामन्यामधून वराल देवी ताडाली या संघाला ज्यानं शिकत दिली. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्ण विजयाचा शिल्पकार नो डाऊट ज्याची अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी सोमनाथ. तिसऱ्या षटकातला कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. स्पर्धेला कलाटणी देणारा षटकार होतो सोमनाथ यांनी. धाबा दिल्या 5 आणि महत्वाचे 3 फलंदाज ज्याने बाद केले. तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. सोमनाथ आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी शेड्यूल द्या. तर जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. होऊया हे खेळाडूच करूया आपण कौतुक ज्यानं शिकत दिली. सचिन पुण्या सगळा विजयाचा शिल्पकार ज्याची अतिशय उत्तम गोलंदाजी पाहिली, चांगली फलंदाजी पाहिली. दोन्ही फॉर्मेट मधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ स्पर्धेमधून झाला. तो स्पर्धेचा फिनिशर. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो सोमनाथ याला. वेल प्लेड सोमनाथ. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच.